महाराष्ट्र में पहली बार 1 मई से विविध स्थानों पर सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन का कलांगन इस देशभक्ति प्रगति संस्कृति इस अभिनव उपक्रम की शुरुआत चंद्रपुर के आजाद बाग परिसर में हुई। 15 जून तक चलने वाला प्रत्येक रविवार को होने वाले कलांगन कार्यक्रम को 7 जून को लोगों का उत्तम प्रतिसाद मिला। कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन कर वो पुलिस बैंड पथक से की गई। पश्चात एवी के माध्यम से राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य के सांस्कृतिक मंत्री विनोद तावड़े इनके शुभ संदेश से शुरुआत हुई। महाराष्ट्र के उत्कृष्ट साहित्यिकों की जानकारी वैभवी गौरव कथा का कथन करने वाला लघु चित्रीकरण दिखाया गया। पश्चात संस्कृति का जतन करने लोक कला द्वारा दर्शन, इसमें चंद्रपुर, गढ़चिरौली व गोंदिया विभाग का सादरीकरण किया गया। पुनाजी किसन औरा से इनके संच द्वारा सादर किए गए दंडी गान ने लोक कला प्रकार के उपस्थित अभिभावकों का दिल जीत लिया। ऐसे कई कार्यक्रम लोक कला द्वारा प्रत्येक रविवार को 15 जून तक होने वाले हैं, जिसकी जानकारी कार्यक्रम द्वारा दी गई। कार्यक्रम में बड़ी तादाद में लोगों की मौजूदगी होकर आगे के कार्यक्रम की उत्सुकता भी नजर आ रही थी। साथ ही कार्यक्रम दौरान लोगों ने ज्यादा से ज्यादा तादाद में उपस्थित रहकर कार्यक्रम को सफल बनाने का संदेश भी दिया गया। यह कार्यक्रम महापौर राखी कंचरलवार, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर इनके माध्यम से आजाद बाग परिसर में हो सका। यांचा हा उपक्रम आहे कलांगण। गेल्या 1 तारखेपासून 1 मेपासून ते 15 जूनपर्यंत हा महोत्सव आपल्या या चंद्रपुरात वाजता असतो आणि या कलांगणाचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे आपल्या भागातल्या चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागातल्या ज्या लोककला आहेत, ज्या नेहमी उपेक्षित राहिल्या आहेत, ज्याला आपण गावगाड्या भागातल्या ज्या कला म्हणतो, त्या कलांना आपल्यासारख्या नागरी भागामध्ये त्या कलांना सादरीकरण आपण करतो, म्हणजे जेणेकरून ह्या ज्या कला लुप्त होत चाललेल्या आहेत त्या कला लोकांपर्यंत यावा, त्यांचं संवर्धन व्हावं, हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे। त्यासाठी या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक माननीय अजय आंबेकर सर, मनोज सानप साहेब यांचा विशेष म्हणजे प्रयत्न चालला की जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम करता यावे। सध्या महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यात हा कार्यक्रम चालू आहे। म्हणजे सांस्कृतिक मंत्री माननीय विनोद तावडेजी, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि चंद्रपूरचे पालकमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कल्पनेतनं हा तयार झालेला कार्यक्रम आहे, जो लोककलांच्या प्रोत्साहन करण्यासाठी किंवा त्यांना एक मंच मिळण्यासाठी फार लाभदायक ठरेल असं आम्हाला वाटतं। म्हणून समन्वयक या माध्यमातून या कार्यक्रमाचा मी चंद्रातला समन्वयक आहे, म्हणून समन्वयक या नला पाहण्यासाठी खास रविवारी संध्याकाळी 7 वाजता इथं यावं, जेणेकरून या गावगाड्या भागातल्या ज्या कला आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतील। धन्यवाद। 1 मेपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि 14 जून हा कार्यक्रमाचा शेवट असणार आहे, म्हणजे पुढचा येणारा जो रविवार आहे तो शेवटचा रविवार असणार आहे। त्याच्यामुळे या कार्यक्रमाचं समापन 14 तारखेला आहे आणि 14 तारखेला शेवटचा जो लोककला प्रकार सुरू होणार आहे तो म्हणजे गोंदिया भागातनं ददरिया नावाचा एक लोकप्रकार आहे। तो ददरिया नावाचा लोकप्रकार पुढच्या रविवारी 14 तारखेला संध्याकाळी 7 वाजता याच आझाद गार्डनमध्ये होईल। तर आपण सगळे नक्कीच या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती। माझं नाव म्हणजे पुनाजी किसन औरासे, माझं गाव आहे कुंभटोला बाराभाटी, तहसील अर्जुन मोरगाव, जिल्हा पुणे। मी दंडीगानचा कार्यक्रम हा जवळपास 5 वर्षापासून करतो। तसा दंडीगान कार्यक्रम म्हणजे एका हाती विनाची एक तारी दंडी आणि दुसऱ्या हाती टाळ आणि या दोघांच्या तालावर गायन करून लोकांसमोर जरा कार्यक्रम सादर करावा लागतो। ही जी कला आहे दंडीगान कला, ही मूळची म्हणजे नष्ट पावलेली होती। फक्त एक म्हातारा म्हणून होता बळरामजी वाघाय म्हणून, त्यांच्यापासून ही आम्ही एक कला शिकून घेतली आणि आज
कोणत्याही स्टेजवर आम्ही हा कार्यक्रम राबवतो. याच्यातून ही कला राबवण्याचं कारण मूळचं कारण फक्त एकच आहे की जुन्या ज्या आमच्या लोकांच्या लोककला होत्या त्यांना जागृत ठेवणं, जिवंत ठेवणं आणि हे जिवंत ठेवण्यासाठीच म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हा कार्यक्रम आजपर्यंत जागृत ठेवतो.